कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, तू आता ही नवी नोकरी करणार आहेस? वय अरे पण काय बोलू नकोस सावडे. तुला बी चांगलंच माहिती आहे किती कष्टानं दिवस काढलेत आपण. आणि हे काम केल्यामुळं तुझ्यावर असलेली घराची जबाबदारी कमी होणार असेल पण माझी काय बी हरकत नाही बघ. दादा, तुला माहिती आहे ना, मला तुझ्या कामाचे उलट अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. पण मला ना सारंग सरांच्या बोलण्याने टेन्शन आलंय. हा का उलट चांगलंच होणार आहे की. अरे तसं बी सारंग सरांनी स्वतःहून सांगितलंय भैरवी माईंसाठी तू काम करू नकोस. मग कशाला काम करतेस? अरे पण याचे काय परिणाम होतील? त्यांच्यासाठी तारा मॅडमचं गाणं किती महत्वाचं आहे हे माहिती आहे ना तुला. आणि त्यासाठी भैरवी माई कोणत्याही थराला जाऊ शकतात. साऊ, ह्यो सगळा तुझा भूतकाळ झाला. किती वर्ष या जोकडात अडकून राहणार आहेस? कधीतरी यातून बाहेर पडावं लागलच की. आणि आता बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे तर ही संधी का सोडायची? आणि विठ्ठलाच्या मनात हेच असेल तर अरे पण काय विजयस दादा ये ना. काय झालं? हां नाही तसं काय ओके ना. हो त्याच्यासाठी झालं ना बोलतोय. आणि आई माझ्याशी बोलत नाहीये. मला काय करावं सुचत नाही रे. दादा मी तुला बोललो ना जरा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. नाही रे मला सहन होत. या आतमध्ये आतमध्ये या. काही बोलू नका, मी बोलतोय हा सारंगशी. मी रागवलो नाहीये, प्रेमानेच सांगतोय त्यांना. हा मला आईचा अबोला सहन होत नाहीये. मला त्याची माफी मागायची. काय करू सांग? काय? मला माफी मागायची आईची. काय? मला तिची माफी मागायची, कळलं? मी काय करू ते सांग, कळलं? मला काय वाटतं नाही दादा, तूच सांग. आईचा राग घालवण्यासाठी तू काय करू शकतोस? मला माहिती असतं तर मी तुझ्याकडे काय आलो असतो. मला माहिती नाहीये काय करायचं म्हणून मी तुझ्याकडे आलोय ना. मला नको विचारू प्रश्न, उत्तर सांग. एक मिनिट, मला काय वाटतं, आपण आपसात थोडं डिस्कस केलं तर काहीतरी सोल्युशन नक्कीच मिळेल आपल्याला. चालेल ना. हा सुचवा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.